शुभेच्छा देणं काही गैर नाही, मात्र कमानींच्या माध्यमातून त्रास जो आहे तो आपल्याच मतदारांना आणि नागरिकांना होताना दिसतो। सण उत्सवाचा काळ आलाय। या काळामध्ये सगळीकडे आनंदाचं उत्साहाचं वातावरण असतं। वेगवेगळ्या शहरांमध्ये सुद्धा जर आपण बघितलं तर रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर रहदारी असते। या सण उत्सवाच्या काळामध्ये मात्र सामान्य नागरिकांना एका मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतं। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी नेमक्या कोणत्या समस्येबद्दल बोलते। सण उत्सवाच्या काळामध्ये शहरात ठिकठिकाणी कमानी आपल्याला दिसून येतात। या कमानी राजकीय असतात, मग त्यामध्ये सर्वच राजकीय पक्ष आले, त्यासोबतच काही मंडळांच्या माध्यमातून सुद्धा कमानी लावल्या जातात। या काळामध्ये कमानींचं जणू शहरामध्ये पेवत फुटतं, मात्र या कमानींचा खरा त्रास जो आहे तो सामान्य नागरिकांना होताना दिसतो। सकाळच्या वेळेस आणि संध्याकाळच्या वेळेस मोठ्या प्रमाणावर नागरिक बाहेर निघतात आणि या गर्दीच्या वेळेला कमानींमुळे मोठा अडथळा निर्माण होतो। काही ठिकाणी अपघात सुद्धा होतात, तर काही ठिकाणी रस्त्यावरून मार्ग काढताना वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागतो। त्यामुळे या राजकीय कमानीच नको असं मत जे आहे ते नागरिकांमधून व्यक्त होताना दिसते। गेल्या अनेक वर्षांपासून आपण बघतोय की सण उत्सवाच्या काळामध्ये राजकीय मार्केटिंग सुद्धा मोठ्या प्रमाणावर वाढतं। यामध्ये वेगवेगळी मंडळं सुद्धा आहेत। आपल्या मंडळाचं नाव किंवा आपल्या पक्षाचं नाव शुभेच्छांच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी खऱ्या अर्थानं या कमानी लावल्या जातात, मात्र या कमानींचा त्रास सामान्य नागरिकाला होतो। शुभेच्छा देणं काही गैर नाही, मात्र कमानींच्या माध्यमातून त्रास जो आहे तो आपल्याच मतदारांना आणि नागरिकांना होताना दिसतोय। तुम्हाला काय वाटतं, सण उत्सवाच्या काळामध्ये या राजकीय कमानी खरंच लावणं गरजेचं आहे का? तुमचा नेमका अनुभव काय ते सुद्धा तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता। दरम्यान आता दहीहंडी येत आहे। दहीहंडीनंतर नवरात्र उत्सव आहे। नवरात्र उत्सवानंतर दिवाळी सुद्धा आहे। जवळपास या 3 ते 3.5 महिन्याच्या कालावधीमध्ये कल्याण डोंबिवली शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर राजकीय कमानी या दरवर्षी लावल्या जातात आणि या कमानींचा मोठा त्रास जो आहे तो वाहन चालकांना होतो। अनेकदा या ठिकाणी वाहतूक कोंडी सुद्धा निर्माण होताना दिसते आणि या वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी तिथे वाहतूक पोलिसांना सुद्धा मोठ्या प्रमाणावर कसरत करावी लागते। नागरिकांची ही समस्या लक्षात घेत मनसेनं यावर्षी जो आहे तो एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। खऱ्या अर्थानं त्यांनी मागणी केलेली आहे की सण उत्सवाच्या काळामध्ये कमीत कमी शहराच्या मुख्य रस्त्यांवर राजकीय कमानी नको, अशा आशयाचं पत्र सुद्धा त्यांनी पालिका प्रशासनाला दिलेलं आहे। पाहुयात मनसेची नेमकी यावर काय प्रतिक्रिया। आपण जर गेल्या 3 वर्षाचा इतिहास बघितला असेल तर अत्यंत दुर्दैवी घटना अशी घडलेली होती का राजकीय पक्षाने रोडमध्ये मध्यभागी कमान उभारल्या होत्या संपूर्ण। आणि यांची पद्धत कशी असते, दहीहंडी आली का कमान टाकायची आणि दिवाळी झाली का ती काढायची, तोपर्यंत ती तशीच ठेवायची। आणि मध्ये गणपतीसारखा मोठा सण येतो त्यावेळेला विविध मंडळांचे मोठ्या मोठ्या मूर्त्या असतात, तर त्यांना हे खूप अडचण होते का मूर्ती मंडळापर्यंत नेण्यासाठी। मध्यंतरी असे 2 प्रकार झाले, कल्याणला झालं, डोंबिवली झालं। तर माझी आयुक्तांना विनंती आहे का आपण शहरातले जे मुख्य रस्ते आहेत इथे कृपा करून कुठल्याही राजकीय पक्षाला, त्याच्यामध्ये आम्ही देखील आलो, कुठल्याही राजकीय पक्षाला मंडळाला ह्या ज्या कमान मध्यभागी उभारतात याची परवानगी देऊ नये। बघा, मला सगळ्या गोष्टी माहिती आहेत। त्याच्यामध्ये मंडळांना स्पॉन्सरशिप घेणं किंवा त्यांना जे सहकार्य करतात त्यांना ॲडव्हर्टायझिंग करणं, त्यांचं धन्यवाद म्हणणं हे गरजेचं आहे। तर मलाही देखील हे जे मंडळ आहेत यांना विनंती आहे का आपण 100% सगळ्या गोष्टी कराव्या, पण आपल्याला विनंती आहे कृपा करून आपण हे जे रस्त्याच्या मध्यभागी जे कमान उभारतात तर कृपा करून आपण देखील याचा पुढाकार घेऊन या उभारू नये अशी माझी आपल्याला विनंती। त्यामुळे नागरिकांच्या वतीनं जेवढे दादा भाऊ आहेत त्या सर्वांनाच विनंती आहे की राजकीय कमानी तुम्ही यावर्षी लावू नका किंवा कमीत कमी लावण्याचा प्रयत्न करा। त्यामुळे डोंबिवलीकरांची, कल्याणकरांची वाट जी आहे ती अडवली जाणार नाही आणि त्यांचा प्रवास सुद्धा सण उत्सवाच्या काळामध्ये
सुखकर होईल. तुम्हाला काय वाटतं तुम्ही सुद्धा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. मयुरी चव्हाण, कल्याण.